नमस्कार. तर आपल्या सिरीजमधला हा पुढचा डाऊट विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे. तर याच्यामध्ये बघा एक्झाम झाली होती 8 मार्च 2025ला आणि हा क्वेश्चन दिलेला होता. ओके, क्वेश्चन एकदम सिम्पल आहे. तर अँगल तुम्ही जर ऑब्झर्व केलं याच्यामध्ये बघा प्रतिबिंब साइन स्क्वेअर आहे आणि अँगल्स आहे π/8, 3π/8, 5π/8 ॲज वेल ॲज 7π/8. तर जो फर्स्ट अँगल आहे हा 1π/8 आहे. ओके, काही नाही म्हणजे तसं 1π/8 आणि हे 7π/8. जसं की बघा हे 1 + 7 किती तर 8 आणि दोघांचा पण बेस 8 आहे अँगलमध्ये. तर हा अँगल आणि हा अँगल काय असतो एक्झॅक्टली सेम असतो, म्हणजे सेम लिहिता येतं यांना. ओके, तर कसं लिहिता येईल बघा, हे साइन स्क्वेअर π/8. ओके, आणि शेवटचं जे आहे हे वालं, तर हे दोन सेमच लिहिता येतात. पण ह्याला काय करायचं लिहित असताना जसं की साइन स्क्वेअर आहे तर साइन स्क्वेअरला साइन स्क्वेअर लिहा, स्क्वेअरचा काही फरक पडत नाही. अँगलला काय लिहिता येतं तर याच्या जागी तुम्ही π/8 असं लिहू शकता. ते कसं येईल तर सांगितलेलं आहे वरचा नंबर 1ने लहान आहे. ठीक आहे, तर लहान असेल तर काय असतं पाय मायनस किती लहान आहे 1ने लहान आहे म्हणजे 1π आणि काय करायचं हे 8 इथं लिहायचं π/8. ॲक्च्युली हे 1π/8 आहे. ओके, वरचा नंबर जर लहान असेल तर पाय मायनस लिहायचं, किती लहान आहे 1ने लहान आहे π/8. ठीक आहे, सिमिलरली या दोघांमध्ये बघा खाली दोघांच्या बेसला 8 आहे अँगलमध्ये आणि 3 + 5 किती असतं 8 येतं, म्हणजे हे दोघांची व्हॅल्यू सारखी असते. ठीक आहे, ती कसं येईल एकाला ॲज इट इज ठेवा, जसं की साइन 3π/8 मी ॲज इट इज ठेवलेलं आहे आणि या साइन स्क्वेअरला साइन स्क्वेअर लिहा आणि अँगलमध्ये आपण काय करू थोडं चेंज करू. वरचा नंबर लहान आहे बरोबर, तर काय करायचं पाय मायनस कितीने लहान आहे वरचा नंबर तर 3ने लहान आहे तर काय लिहायचं 3π/8 लिहायचं. 3 लहान आहे तर 3π/8. ओके, आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आता हे साइन स्क्वेअर π/8 आणि हे साइन स्क्वेअर 3π/8 हे ॲज इट इज असेल. ओके, याला तुम्ही काय करू शकता जेव्हा पाय मायनस समथिंग असतं आपण याला समथिंग म्हणू, आलाइड अँगल शिकवलेले आहेत. पाय मायनस समथिंग असेल, पाय असेल तर साईनचं साईन असतं आणि स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर लिहा, स्क्वेअरचा काही परिणाम तेवढा होणार नाही, ते स्क्वेअर असंच येईल. ओके, आणि कॅन्सल काय येतं अँगल 3π/8 येतं बरोबर आहे. आणि हा क्वाड्रंट कोणता आहे तर क्वाड्रंट आहे सेकंड. सेकंडमध्ये साइन ऑलरेडी पॉझिटिव्ह असतं. ओके, आणि स्क्वेअर असल्यामुळे ते पॉझिटिव्ह आन्सर येईल, त्याचा काही परिणाम होणार नाही. ओके, त्यानंतर पुढचं हे साइन स्क्वेअरला साइन स्क्वेअर. ओके, कारण पाय असेल तर साइन चेंज होत नाही, साइन आणि अँगल किती येतो π/8. हे 1π/8 म्हणजेच π/8 आहे. आणि सेकंड क्वाड्रंट आहे, सेकंडमध्ये पॉझिटिव्ह असतं, स्क्वेअर असल्यामुळे पॉझिटिव्हच होईल आणि हे अँगल असा येतो. आता बघा तुम्ही हे फर्स्ट वाली टर्म आणि लास्ट वाली टर्म या दोन टर्म सारखे आहेत, तर आपण काय शिकता येतं याचा डब्बा म्हणला तर डब्बा प्लस डब्बा तर 2 डब्बे येतात. 2 टाइम्स साइन स्क्वेअर π/8 येईल बरोबर. आणि ही वाली व्हॅल्यू आणि ही वाली व्हॅल्यू ओके हे फंक्शन्स आहेत साइन स्क्वेअर, हे दोघं सारखेच आहेत. तेच काही मग 2 टाइम्स साइन स्क्वेअर 3π/8 असेल. ओके, नेक्स्ट स्टेप काय होईल 2 कॉमन घ्या, इथं येतं साइन स्क्वेअर π/8. ओके, आणि हे 2 बाहेर आलेलं आहे तर या साइन स्क्वेअरला काय लिहिता येतं. ओके, या साइन स्क्वेअरला काय लिहिता येतं तर तुम्ही जर हा अँगल ओके तर तुम्ही 90 मधनं मायनस केलात म्हणजे साइन π/2 मायनस हा अँगल लिहिलात. ओके, ॲक्च्युली कसं होतं अँगल येत असताना जेव्हा तुम्हाला आता बघा एकदा लिहून दाखवतो मी. 2 कॉमन घेतलात तर काय येतं हे साइन स्क्वेअर 3π/8. ओके, आता आपण काय करू इथं साइन स्क्वेअर आहे, समजा इथं जर कॉस स्क्वेअर आला असतं म्हणजे साईनला जर कॉस केला आपण साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर काय असतं 1 असतं, पण त्याच्यासाठी अँगल सारखा पाहिजे तर आपण काय करू एकतर याला किंवा याला कॉसमध्ये कन्वर्ट करू. ओके, आपण काय करू आणि हा अँगल थोडासा इझी वाटतो, हा थोडा क्रिटिकल वाटतं तर आपण याला चेंज करू. याला चेंज काय करणार आहे मी याला मी कॉस करणार आहे, बाकीच्या टर्म सेम येतील 2 साइन स्क्वेअर π/8. ओके, आणि जेव्हा साईनला कॉस करायचं असतं तेव्हा आपण काय देतो असतो त्यांना 90 डिग्री असतो. 90 दिले की साईनचं काय होईल कॉस होईल, हे 90 घे म्हणायचं. सिंपल आहे ना, साईनला कॉस मध्ये होते काय होत नाही तर 90 देऊन टाकायचं, स्क्वेअरला स्क्वेअर येईल बरोबर. 90 दिली, 90 मधनं काय करायचा जो अँगल आहे तो सबट्रॅक्ट करायचा, किती येतो 3π/8. ओके, आणि हा ब्रॅकेट क्लोज करा. आता नेक्स्ट स्टेपला हे तुम्ही जर सॉल्व्ह केलात तर याची व्हॅल्यू येते π/8. मी साईडला सॉल्व्ह करून दाखवतो बघा इकडे. ओके, हे सॉल्व्ह करणार आहे ते आहे π/2 मायनस 3π/8.
इथं 8 आहे, इथं 2 आहे, तर काय करायचं 4ने मल्टिप्लाय करा, वरती पण 4ने मल्टिप्लाय करा. तर बेस काय झाला दोघांचा सारखा झाला, म्हणजे 8 बेस येईल बरोबर. आणि 4 पाय मायनस 3 पाय किती असतं पाय असतं, म्हणजे आन्सर किती आलं पाय बाय 8. तर इथं लिहि तुम्ही पाय बाय 8. क्वेश्चन असा बनेल बघ 2 येतं साइन स्क्वेअर पाय बाय 8 आणि प्लस हे काय येतं अँगल कॉस स्क्वेअरला कॉस स्क्वेअर, हे अँगल किती येतो पाय बाय 8. ओके. आणि इथं तुम्ही आयडेंटिटी यूज करू शकता, जसं की साइन स्क्वेअर पाय बाय 8 प्लस कॉस स्क्वेअर पाय बाय 8, दोघांचे अँगल सारखे आहेत आणि साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर, तर याची व्हॅल्यू किती असते 1. कोणती आयडेंटिटी 10th मध्ये शिकलेली आहे बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. तर ही आयडेंटिटी तुम्ही इथं यूज करायचं आणि याची व्हॅल्यू 1 येते. 2 into याची व्हॅल्यू किती येते पूर्ण ब्रॅकेटची व्हॅल्यू 1. ओके, दॅट इज इक्वल टू 2. हे आपलं आन्सर आहे, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर हे आहे. आणि ऑप्शन पहा तिकडे, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर त्याच गोष्टी व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि शेअर करा. ओके, थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.